MPSC मध्ये आपण एक मेन्स, दोन मेन्स दिलेले विद्यार्थी बघितले. UPSC मध्ये 4-4, 5-5 मेन्स दिलेले विद्यार्थी बघितले. पण तब्बल सर्व स्पर्धा परीक्षा मिळून जवळपास एक 30+ मेन्स दिलेले स्पर्धा परीक्षेतील धुरंधर म्हणजेच मोहसिन शेख आज आपल्यासोबत आहेत. आणि मोहसिन शेख यांची नुकतीच महाराष्ट्र वनसेवा म्हणजेच फॉरेस्टची मेन्स 2024 झाली आहे. त्यामधून ACF या क्लास 1 पदावर निवड झालेली आहे. मोहसिन, स्वागत आहे तुमचं MPSC एक्झाम मंत्रामध्ये. सर धन्यवाद सर. आणि खूप खूप अभिनंदन तुमचं. खरं तर खूप दिवसांनी मिळालेलं हे यश, तर तुमचं याच्यामध्ये खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. धन्यवाद. पहिले मला हे विचारायचं की तुम्हाला आता कसं वाटतंय, म्हणजे एवढ्या वर्ष तुम्ही मेन्स दिल्या, खूप दिवसांपासून तुम्हाला पोस्ट पाहिजे आणि आता फायनली मिळाली आहे. काय तुमच्या भावना आहेत? सर मी खूप खुश आहे आणि मला कम्प्लीट झाल्यासारखं वाटतंय आता. म्हणजे रिलॅक्स वाटतंय, एकदम खूप चांगलं वाटतंय. त्या दिवशी काय फिलिंग होतं तुमच्या, ज्या दिवशी निकाल आला? म्हणजे अर्थातच आता हा फोटो त्या दिवशीचाच आहे, तर या दिवशी तुमच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत, तर त्यावेळेस तुम्हाला काय वाटत होतं, काय फिलिंग होते? मी इंटरव्ह्यू देऊन येत होतो आणि मी ट्रेनमध्येच होतो त्यावेळी. बरोबर. मग ट्रेनमध्ये असताना मला रेंज नव्हती मोबाईलला. मी लोणावळ्याच्या आसपास कुठेतरी होतो घाटामध्ये, आणि मला मित्रांचे फोन येत होते, अरे रिझल्ट लागलाय आणि तू पाहिला का रिझल्ट? मला रिझल्ट डाउनलोड होत नव्हता. आणि मग मला कासावीस होत होतं की काय झालंय, काय नाही झालंय, कुठं कशी रँक भेटते, कोणती पोस्ट भेटेल आपल्याला. मग इथं आल्यानंतर मला ते शिवाजीनगरला आल्यानंतर मी रिझल्ट डाउनलोड झाल्यावर जरा शांत झालो आणि फील झालं चांगलं आहे की आपल्याला पोस्ट भेटते आता. पेपर दिल्यानंतर असं वाटत होतं की हा चांगले पेपर लिहिलेत, आपण एक्सपेक्ट करू शकतो? हो, पेपर दिले. मी तयारी केली होती चांगली, एकदम जोरात तयारी केली होती. बरं. ठीक आहे, आपण काय करूया, तुमच्याबद्दल थोडं एक पार्श्वभूमी सांगा. तुम्ही कुठले आहात प्रॉपर, तुमचं कुटुंबात कोण कोण असतं, काय थोडं एक बेसिक तुमचं बॅकग्राऊंड. मी माझं मूळ गाव राशीन आहे. राशीन तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर, सध्या अहिल्यानगर. आणि मी माझं लहानपणाचं शिक्षण म्हणजे 10वी पर्यंत शिक्षण तिथंच केलं राशीनमध्ये. नंतर डिग्रीला मी ॲग्रिकल्चरमध्ये डिग्री केली राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत. अकलूज मधून रत्नागिरी कृषी महाविद्यालय अकलूज इथून डिग्री केली. 2008 मध्ये मी पास आउट झालेलो आहे. अच्छा, 2008. ओके. घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी आई वडील आणि माझी मिसेस आणि एक लहान मुलगी, मला 6 वर्षाची, 7 वर्षाची झाली ती. बरं. म्हणजे तुमचं लग्न वगैरे झालेलं आहे? हो, लग्न झालं. आणि आई वडील काय करतात? शेती करतात. वडील शेती करतात. म्हणजे तुमचं बालपण गावाकडच्या शाळा, शेती वगैरे सगळं? हो, शेती. हे स्पर्धा परीक्षा करायची तयारी किंवा अधिकारी व्हायचे डोक्यात कधी आलं, कुठून आलं? ते वडिलांची माझ्या इच्छा होती की अधिकारी झाला पाहिजे, म्हणजे म्हणून मग शेती करता करता मी अभ्यास पण केला आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. अच्छा. म्हणून मी इकडे वळालो. स्पर्धा परीक्षेचा प्रवास तुमचा सांगा, म्हणजे कधी ठरवलं, कधी सुरुवात केली, कुठे केली, काय केलं? ॲग्रिकल्चर करण्यामागं दृष्टिकोनच एक होता की स्पर्धा परीक्षा करायची. मग ॲग्री झाल्यानंतर मी लगेच नाही म्हणता येणार, मी MSc साठी प्रयत्न केले 2 वर्ष. पण त्या दरम्यान मी MPSCच्या प्रिलिम दिल्या आणि पासही झालो. 2009ला मी पहिली प्रिलिम पास झालो, म्हणजे पहिलीच प्रिलिम एक्झाम दिली आणि पास झालो मी. तिथून देतच राहिलो, म्हणजे आतापर्यंत देत होतो मी. 2018 पर्यंत, म्हणजे 2016-18 पर्यंत मी एक्झाम दिल्या. 18ला लग्न केलं मी. PSI मध्ये एक सिलेक्शन झालं होतं. बरोबर. वेटिंगला मी होतो, म्हणजे 229 कट ऑफ लागला होता आणि मला 229च कट मार्क होते आणि ऑन मेरिट माझी पोस्ट गेली. वेटिंगला होतो मी. मग लग्न केलं. लग्न केल्यानंतर सेटल केली फॅमिली व्यवस्थित. शेती करता करता मग अभ्यास सुरू ठेवला. अच्छा. आणि आतापर्यंत केलं. PSI सिलेक्शन झालं होतं? हा, PSIचं सिलेक्शन नव्हतं, वेटिंग. सेम मार्कावर वेटिंगला होतं? हा, वेटिंगला होतं. ज्या मार्काला कट ऑफ लागला तिथेच तुमचे मार्क होते. कुणीतरी कमी वयाचा असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला गेली. ओके. पोस्ट ग्रॅज्युएशन वाले होते म्हणून त्यांना प्रेफरन्स दिला गेला. तयारी करणाऱ्यांनी आता एक लक्षात घ्या, तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच क्विट करू नका. एक तर एज कन्सिडर होतं आणि दुसरं म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनला वगैरे ऍडमिशन घेऊन ठेवा. MA ला, MSc किंवा जिथं कुठं तुम्ही केलेलं आहे त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन. काय होतं की शेवटी असं होतं की एका मार्कावर 2-2, 3-3 विद्यार्थी राहतात. असं खूप वेळा, म्हणजे माझे एक रूममेट UPSC फॉरेस्टमध्ये सेम मार्कांवरच राहिले होते ते, आणि फॉरेस्टला अनफॉर्च्युनेटली हे होत नाही, वेटिंग लिस्ट लागत नाही. लागत. त्यामुळं थोडंसं नुकसान होतं.
दुसरं मग स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही 9 पासून केली तर पुण्यात तयारी केली का कुठं बाहेर तयारी केली? नाही, मी राहुरी विद्यापीठात तयारी केली. बरं. आणि मी अभ्यासही एकदम तुफान करायचो. अभ्यास म्हणजे 16-16 तास बसायचो मी अभ्यासाला. आणि भरपूर अभ्यास केला. राहुरी सारखा अभ्यास परत झाला नाही. म्हणजे बरं, कुठल्या पिरियड मध्ये राहुरीमध्ये होते तुम्ही? 2009? मी 2009 ते 2011 पर्यंत होतो. 11ला मी युपीएससी साठी आपली यशदाची एक्झाम जी गव्हर्नमेंट घेतात बरोबर, त्याच्यासाठी एक्झाम दिली आणि तिथं यशदाला सिलेक्शन झालं. मग महाराष्ट्र गव्हर्नमेंट थ्रू मी तिथं 11 महिने बरोबर होतो. दरम्यान मग युपीएससी पण दिली आणि मग एमपीएससीचा प्रवासही चालूच होता. मेन्सचा प्रवास चालू होता. बरं बरं बरं. मग तुम्ही युपीएससीचे किती मेन्स दिल्यात? नाही, मी एकच प्रीज दिली. मी मेन्स दिलीच नाही. मेन्स दिलीच नाही. एमपीएससी मध्ये मेन्स दिल्यात? हा, एमपीएससी मध्ये मी आता 30+ मेन्स दिल्या सगळ्या. अरे बाप, हो, सगळ्या 30. म्हणजे तुम्ही राज्यसेवेसोबत कंबाईन वगैरे पण देत होता? कंबाईन दिल्या, ग्रुप सी दिल्या, ऍग्रिकल्चर मेन्स दिली, फॉरेस्ट्रीच्या 5 मेन्स दिल्या. आता ही 5वी मेन्स होती आणि इंटरव्ह्यू तिथूनच पोस्ट. याच्या आधी फॉरेस्टचे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह मेन्स दिल्यात? ऑब्जेक्टिव्ह दिल्या आणि रिटर्नची शेवट झाली होती जी 2012ला झाली होती. रिटर्नची शेवट ती पण मेन्स दिली होती मी. तिला 14 मार्कांनी माझा रिझल्ट गेला होता. त्यावेळेस मी युपीएससी करत होतो. युपीएससी आणि एमपीएससी त्या दोन्हीचा मला हे म्हणजे मॅनेज झालं नाही. त्या मॅनेज झालं नाही आणि त्यामुळे ती गेली माझी त्यावेळेस. 2012ची डिस्क्रिप्टिव्हची लास्ट मेन्स आणि 2024 मधली डिस्क्रिप्टिव्हची पहिली फर्स्ट मेन्स. दांडगा अनुभव तुमचा त्या पाठीमागे आहे. थोडंसं आता आपण याच्यावर काय आहे की पुढच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे करूया. आता बरेच विद्यार्थी सध्या युपीएससी सोबत एमपीएससी करतात. त्याला कारण बरेच जण असं सांगतायत की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, सेम सिलेबस आहे. तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, फॉरेस्ट्री बद्दल सांगायचं म्हणजे सेमच सिलेबस आहे. म्हणजे मी करताना IFS जो युपीएससीचा सिलेबस आहे फॉरेस्ट्रीचा, ऍग्री आणि बॉटनी माझे ऑप्शनल होते. तर मी तो बेस धरूनच मी अभ्यास केला. म्हणजे त्याचेच प्रिव्हियस एक 10 वर्षाचे पेपर मी काढले. माझ्याकडे वेळ कमी होता. मी राज्यसेवा पण मेन्स केली यावेळेस. म्हणजे मी आत्ताची मेन्स करताना मी राज्यसेवा पण क्वालिफाय होतो. फॉरेस्ट्री आणि ऍग्री तिने पण क्वालिफाय होतो. आतापर्यंत न होण्याचं कारण एकच आहे की सगळ्याच मेन्स मी करत होतो आतापर्यंत. म्हणजे सगळ्या मेन्सला असायचो मी. मग राज्यसेवा पण करायचो थोड्या काळासाठी फॉरेस्ट्री करायचो, ऍग्री करायचो. एका मेन्सवर फोकस झालाच नाही माझा. मग मी आता एक ठरवलं की मला फक्त फॉरेस्ट्री करायचे. आणि मी एक आपण म्हणतो की बोलीभाषेत जुगार खेळलो मी की जागा कमी असताना, राज्यसेवेच्या एवढ्या जागा असताना ऍग्रीच्या जागा होत्या आणि मागच्या वेळेसचा ऍग्रीचा इंटरव्ह्यू पण दिला होता मी. आता जस्ट इंटरव्ह्यू देऊन परत ही डिस्क्रिप्टिव्ह कन्वर्ट झाली होती. मी ठरवलं की मी फॉरेस्ट्रीच करणार. फॉरेस्ट्रीला मला 136 म्हणजे प्रिलिमला कट ऑफ होता माझा. पण नंतर तो ज्यावेळेस मार्क आले आमचे त्यावेळेस 133.50 वर होता आणि माझा रिझल्ट बसला. 133 कट ऑफ लागला होता. म्हणजे 0.50 ने मी आतमध्ये होतो. बरोबर. मग मी ठरवलं की मला फॉरेस्ट्रीच करायची. दरम्यान मी राज्यसेवा डिसेंबर पासून राज्यसेवा मेन्स पण केली आणि फेब्रुवारी एंडिंग पर्यंत मी राज्यसेवा आणि फॉरेस्ट्री मेन्स दोन्ही पण कंबाईन मध्ये करत होतो मी. नंतर रिवाइज रिझल्ट लागल्यानंतर राज्यसेवेचा रिवाइज रिझल्ट लागला. मग ठरवलं की बरोबर म्हणजे ज्या पोस्टसाठी आपल्याला करायचं ती पोस्ट भेटणं जरा मला अवघड वाटायला लागलं. नंतर मी फक्त फॉरेस्ट्री फोकस केला आणि फॉरेस्ट्री केला. मग त्याच्यासाठी बेस काय केला मी, युपीएससीचे मागचे 10 वर्षाचे पेपर घेतले आणि आपला सिलेबस घेतला एमपीएससीचा. सेम सिलेबस, सेम म्हटलं याच्यात पेपर पण रिपीट होणार म्हटलं की एक्झामला त्या बेसवरच मी अभ्यास केला चालू केला. आणि मेन्सचा अभ्यास करताना मी पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडचे 150 प्रश्न लिहून काढले. 150 म्हणजे प्रत्येक पॉइंटवर 10 प्रश्न ऍटलिस्ट लिहून काढले की त्या पॉइंटवर त्या 10 प्रश्नाच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. म्हणजे लिहून काढले मी. म्हणजे लिहिण्याची प्रॅक्टिस पण झाली आणि माझ्या नोट्स पण तयार झाल्या आणि मी त्या रिवाइज करत राहिलो आणि मग थ्रू झालो मी याच्यातून. आता बघा काय होतं विषय माहिती आहे का की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असा सुरुवात करतात, काही चुका होत राहतात आणि 4-5 वर्ष कशी निघून जातात लक्षात येत नाही. तर तुम्हाला ओव्हर द पिरियड आता तुम्ही खूप मोठा प्रवास स्पर्धा परीक्षे बाबतीमध्ये केला की असं वाटतं की ह्या 4-5 गोष्टी मला निगेटिव्हली त्याचा इम्पॅक्ट झाला किंवा मला त्याच्यामुळे अपयश आलं, अशा कुठल्या 4-5 गोष्टी आहेत ज्याच्यात? नाही, तसं म्हणता येणार नाही. म्हणजे पहिल्यांदा मी ज्यावेळी करायचो एक्झाम त्यावेळी प्री नंतर मेन्स साठी कमीत कमी 5 महिने 6 महिने एक्झाम पुढे पण जायची. म्हणजे शेड्यूलच्या पुढे पण जायची. त्यात वेळ निघून जायचा. मग त्या दरम्यान मी घरी जायचो, शेती करायचो, घरी सगळं कामात पण मी
हातभार लावायचो. हम्म. आणि तो लावला पण पाहिजे होता. माझ्यावर जबाबदारी, मी एकुलता एकच आहे. अच्छा अच्छा. आणि मग फोकस नसल्यामुळे एकाच एक्झामवर, माझं स्पष्ट मत आहे की फोकस एकाच एक्झामवर नसल्यामुळं, आणि मी क्लास केले नाहीत कोणतेच. अच्छा अच्छा. मी क्लास करायला पाहिजे होते, मेन्सच्या वेळी क्लासला यायला पाहिजे होतं, मेन्सचे क्लास केले नाहीत मी. पण माझ्या घरच्या पण कंडिशन तशा होत्या की मला घरी जाऊन पण जबाबदारी घ्यायची होती. बरोबर. आणि नंतर 18 नंतर तर माझं लग्न झालं होतं. ते माझ्यावर अजून जबाबदारी होती, मुलीची पण जबाबदारी होती, फॅमिली सेटल करायची होती, आणि दरम्यान शेती करत होतो मी. 2-3 गोष्टी ज्या समोर आल्या की बाबा एक एक्झाम फोकस करायला पाहिजे होती, हो. दुसरं थोडी क्लासची मदत घ्यायला पाहिजे होती. जे स्वतः प्रिपेअर केलं तर वेळ लागतो. हो. आता मंथन मध्ये पण राहते, आपण युट्यूबला रोज 10 वाजून 10 मिनिटाला मंथन करतो. त्यातही खूप वेळा मी विद्यार्थ्यांना सांगितलं, काय सिंपल कॅल्क्युलेशन्स माझे असे आहेत की बाबा एखाद्या विद्यार्थ्याला सेल्फ तयारी करून 5 वर्षानंतर यश मिळतं. आणि पोरं काय विचार करतात बरेचसे की कुठं 50,000 घालता, 25,000 तेवढे आपण वाचूयात. पण जर तुमचं 3 वर्षात सिलेक्शन झालं तर पुढचे 2 वर्षात तुमची सॅलरी जर काढली साधारणतः 80-90 हजार रुपये, 100%. तर जवळपास एक 15 ते 20 लाख रुपयाचं नुकसान पोरांचं होतं. होते. कशामुळे की फक्त हे 20-25,000 वाचवण्यामुळे. हा, जर तुम्ही कॅपेबल आहात, तुम्हाला स्वतः करायचं तर बिंदास करायला पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे की कोणीतरी मेंटर तरी असला पाहिजे तुमचा. भले तुम्ही क्लास नका करू, काय नका करू, एक डायरेक्शन प्रॉपर मिळाली पाहिजे. की तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही जे म्हटलात की एक परीक्षा फोकस नव्हती आणि क्लासेसची मदत घेतली गेली नाहीये, बाकी जबाबदाऱ्या होत्या. दुसरं आता की काय गोष्टी आहेत ज्या आता वर्कआउट झाल्या की त्यानं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं, म्हणजे क्लास 1 कमी जागा होत्या एसीएफच्या, त्यात तुमची वर्णी लागली, क्लास 1 पद. मी काय सांगू शकतो, मी एक म्हणजे सगळ्यांनाच उपयोगाचं येईल असं एक गोष्ट सांगू शकतो की मी फोकस पहिल्यापासून ठेवला की मला पोस्ट पाहिजे. मी त्या दृष्टीने अभ्यास सुरू ठेवला आणि मी एकदम डिसिप्लिन राहिलो. म्हणजे मी ठरवलं होतं की मला 5:45ला लायब्ररीत बसून चेअरवर बसायचंच आहे, लायब्ररीत जायचंय, 5:45लाच मला बसायचं. मी 5:45ला बसायचोच. म्हणजे गेले 1.5-2 वर्ष काय असेल हे राज्यसेवेचं 2024चं जे शेड्यूल आहे, त्या 24 शेड्यूल मध्ये मी ठरवलं होतं की मला ती गोष्टी करायच्या. मी त्या गोष्टी केल्या, शेड्यूल बनवलं, ते एक्झॅक्ट फॉलो केलं मी, आणि डिस्कशन केलं. म्हणजे माझ्या मित्राबरोबर मी प्रिलिमला डिस्कशन केलं. सकाळी 6 वाजल्यापासून मी रात्री 12-1 वाजेपर्यंत डिस्कशन करायचो आम्ही. म्हणजे जे काही सिलेबसचं पुस्तक आहे ते घेतल्यानंतर ते ठरलेले पेजेस ते संपवायचेच आणि मगच उठायचं, असं केलं मी. बाहेरचं गोष्टी, डाएटवर फोकस केला, व्यायाम केला चांगला, आजारीपणात मी वेळ घातला नाही. म्हणजे तसाच मी दुसरा अभ्यास सोडून दुसरी कुठं वेळ घातला नाही, आणि झालं शेवटी म्हणायचं. तब्येत तुमची चांगली आहे, जिम वगैरे करताय? जिम आधी करायचो मी, आणि व्यायाम कंटिन्यू होता माझा, थोडा व्यायाम ठेवायचो. नाही, आता काय होतं बऱ्याच वेळेला स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सेडेंटरी हॅबिट म्हणजे बसावं लागतं कंटिन्यू, आणि व्यायाम कमी होतो, वजन वाढणं, बाकी वजन वाढलं की लिथार्जी येते, आळस येतो. तुम्ही ते कसं मॅनेज केलं? मी सकाळी 5 वाजता उठायचो. मी 20 मिनिटं रनिंग करायचो, 10-15 मिनिटं व्यायाम करायचो, म्हणजे डिप्स वगैरे काय असतील त्या, आणि मग अभ्यासाला लागायचो मी सगळं आवरून. रोज मी करायचो. आणि डाएट मी प्रॉपर डाएट, मी बाहेर नाश्ता करायचो नाही, काय नाही. मी काय आपण म्हणतो की स्प्राउट्स खायचो मी रूमवर, आणि बाकीचं बाहेरचं काहीच नाही करायचो. आता 2 गोष्टी, एक तर बऱ्याच विद्यार्थ्यांना फुल टाइम अभ्यास करूनही लवकर यश मिळत नाही. तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये लग्न झालेलं आहे, घरच्या जबाबदाऱ्या आहेत, शेतीमध्ये काम करताय आणि प्लस अभ्यास करताय. सर, शेतीबद्दल सांगायचं म्हणजे मी शेती तर करत होतो पहिल्यांदा, पण लग्न झाल्यानंतर जो आपला कोविडचा काळ होता, मी पहिल्यांदा लग्न मॅनेज केलं, सगळ्या गोष्टी सेटल केल्या. मुलगी झाल्यानंतर पण मी घरीच थांबलो तिचं सगळं व्यवस्थित होईपर्यंत. आणि कोरोनाच्या काळात मला कोरोना पण झाला होता, मी कोरोनामध्ये ऍडमिट होतो. 1 वर्ष कोरोनात गेलं माझं. पुढच्या वर्षी आईला कोरोना झाला, आणि मग आईला पण ऍडमिट होतो त्यावेळेस, पण आई पण ऍडमिट होती त्यावेळेस, पण ते पण वर्ष गेलं माझं. मग मी ठरवलं शेतीमध्ये करताना आपण ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहोत, सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. मग मी सेंद्रिय शेती करत होतो सर. मग त्याच्यासाठी मी ट्रायल घेतल्या शेतामध्ये, आणि ते सेंद्रिय भाजीपाला 14 प्रकारचा भाजीपाला मी घेत होतो. ते भाजीपाला उगवायचो मी, म्हणजे प्रोडक्शन घ्यायचो, आणि मी घरोघरी जाऊन भाजीपाला विकायचो सर. म्हणजे मी माझं मार्केट, म्हणजे आता ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट हे कोणीच करत नाही आता सध्या. मी स्वतः रात्री 9 वाजता पण लोकांच्या दारात मी भाजी दिलेली, म्हणजे ऑर्डर होत्या माझ्या, त्या ऑर्डर मी पोच करायचो. म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग मी करायचो. 14 भाज्या होत्या माझ्या. अरे वा. मी घरपोच भाजीपाला असा बिझनेस सुरू केला होता.
पण दरम्यानच्या काळात काही गोष्टी झाल्या की मला परत शेती सोडून मला अभ्यासाकडे वळावं लागलं. काय गोष्टी तुम्ही सांगू शकता का पब्लिकली? हा म्हणजे सांगू शकतो मी की मी चांगली सक्सेसफुल शेती करत होतो. माझं 90-100च्या आसपास कस्टमर होते. मी म्हणजे कंझ्युमर स्कूल घेऊन माझ्याकडे डॉक्टर होते, मेडिकल प्रॅक्टिशनर होते किंवा कामगार पण होते की ती ऑर्गॅनिक भाजीला प्रेफरन्स देतात. ओके. मी चांगली शेती करत होतो. मग एक दिवस मी शेतात गेल्यानंतर पाहिलं की माझे पाईपलाईन माझी फोडलेली होती, ड्रिप लाईन तोडून टाकलेली होती, वेली उपटून टाकलेल्या होत्या, बोरची केबल कापून टाकली होती. मग मी विचार केला तिथे की मी एवढं करतोय, मी कष्ट करतोय शेतामध्ये आणि मी असं मार्केट तयार केलंय की जे फक्त मीच केलंय, अजून कोणी इनिशिएटिव्ह घेतलेला नाही की ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट मध्ये पण कोणीच नाही घेतलं माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये पण. मग एवढं करून जर अशा गोष्टी झाल्या तर आपण काय कसं करायचं, कसं राहायचं, कसं जगायचं, कशी फॅमिली सर्व्हाइव्ह करायची. मग मी त्यावेळेस निर्णय घेतला की पोस्ट काढणे, आपण आतापर्यंत आपल्याला अनुभव आहे, त्यावेळेस 15-20 मेन्सचा अनुभव होता माझ्याकडं, अनुभव आहे, अभ्यास केला तर आपण होऊ शकतो. वडिलांना सांगितलं की अशा गोष्टी झाल्यात आणि अभ्यास केल्याशिवाय काही पर्याय नाही, अधिकारी होऊनच ह्या गोष्टी मिटू शकतात आणि जरा व्यवस्थित आपण आयुष्य जगू शकतो. थोडक्यात ते कुणी केलं म्हणजे कोणी नाही, ते भावकी, सांगू शकत नातेवाईक? नाही, अच्छा, ते सांगू शकत नाही. म्हणजे काय सांगणार जेलस म्हणजे तुमच्या जेलसी, व्यवस्थित आपलं सगळं चाललंय. हा. मग ह्या गोष्टी, कारण मी चांगलं करत होतो. टिपिकल ग्रामीण भागातले आमच्याकडे जो बरं चाललं की मोटर चोरून घेऊन जायची, पाईपलाईन तोडत तुम्ही म्हणले तसं तो एकदम टर्निंग पॉईंट झाला माझा की मला, नाही तर मी शेतीच करत असलो असतो, चांगला बिझनेस सेट केला होता मी तो टर्निंग पॉईंट मला भेटल्यामुळे मी परत वळालो आणि लगेच मेन्स इंटरव्ह्यू लगेच त्या वर्षी पण मी दिले. आता मला असं वाटतं तुम्ही इथं त्या व्यक्तीचे आभार मान्य केले पाहिजेत ज्या व्यक्तीनं तुमच्या शेतीचं नुकसान केलं. 100% मी त्याचे खूप खूप आभार मानतो. ज्याने केलं असेल त्याच्यामुळेच मला एसीएफ मी झालेलो आहे आज. 100%. त्याच्यामुळे हे दिवस माझ्या घराला, माझ्या मित्रांना आणि मला पाहायला भेटत. नाही, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. काय होतं की करणाऱ्याला असं वाटतं की आपण काहीतरी कोणाचं नुकसान केलं, पण वरचा बघत असतो, शेवटी कष्टाला फळ मिळतं, उशिरा का होईना. तर त्या गोष्टीचं मला असं वाटतं खूप चांगली गोष्ट आहे ती. परत एक रिव्हर्ट बॅक करणं म्हणजे कमबॅक जो आहे, धुरंधर मध्ये अक्षय खन्नाचा बघितला, अॅनिमल मध्ये बॉबी देओलचा बघितला आणि फॉरेस्ट मध्ये आता मोहसिनचा आपण बघितलाय. एकदम धुरंधर व्यक्तिमत्व. तर जाऊ द्या, त्या गोष्टीत आहेत की ती चांगली गोष्ट झाली की शेवट गोड झाला. क्लास 1 पद, ते पण गॅझेटेड, फॉरेस्ट मधलं, आणि त्या बॅकग्राऊंड तुम्ही आता ऍग्रिकल्चर, तुम्हाला तो स्कोप निश्चितपणे त्या ठिकाणी राहणारच आहे. बाकी इन जनरल स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये काही तुमचे अनुभव किंवा काही गोष्टी ज्या तुम्हाला इथं नमूद करावं वाटतील असं काही? नाही, नमूद म्हणजे ज्याला पोस्ट, म्हणजे ज्याला काही एमपीएससी मधून पोस्ट पाहिजे, जे काही स्वप्न घेऊन आलेत मुलं, त्यांनी डेडिकेटेडच राहिलं पाहिजे. बाहेर वेळ घातलाच नाही पाहिजे. माझं वैयक्तिक मत आहे, म्हणजे मी डेस्कवर माझ्या लिहून ठेवायचो की स्वप्नांचा पाठलाग करा, त्या स्वप्ने पूर्ण होतात. अशी एक टॅगलाईन आहे सचिन तेंडुलकर सरांची, मी लिहून ठेवायचो आणि दरवेळी असं टार्गेट ठेवायचो. मी आता पण माझ्या बेंचला लिहून ठेवलं होतं, एसीएफ लिहून ठेवलं होतं मी, आणि ते मॅनिफेस्ट केलं मी की बाबा झालं पाहिजे. आणि ती मी अकॅडमीचं, फॉरेस्ट अकॅडमी, इंदिरा गांधी आपली जी अकॅडमी आहे, नॅशनल अकॅडमी, तर त्याचं पण मी इमेज पाहायचो मी, की आपल्याला इथं जायचंय आणि अचीव्ह करायचं ह्या गोष्टी, आणि मी त्या दृष्टीने प्रयत्न करत राहिलो. आणि एक अजून सांगायचं की आयडियल गोष्टी माणसाने कधी पण आयडियल गोष्टीची सवय ठेवली पाहिजे. की काय आयडियल गोष्ट आहे की माणसाने व्यायाम केला पाहिजे, डाएट व्यवस्थित ठेवला पाहिजे, चांगल्या सवयी लावल्या पाहिजे, भरपूर जे अभ्यासात गरज आहे ती अभ्यासच केला पाहिजे. तर तुमच्या आयुष्यात आयडियल गोष्टीच होणार तुमच्या, म्हणजे शेवट तुमचा आयडियलच होणार. म्हणजे असं माझं मत आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनचं तुम्ही गोष्ट म्हटली, मला वाटतं वैभवचं आपण ते रील पण टाकली होती, त्यांनी पण खूप जणांच्या बाबतीमध्ये बघितलं की काय होतं, सबकॉन्शियस माइंड त्या कामाला लागलेला असतो, बऱ्यापैकी गोष्टी त्यात होतात, आणि त्याला सगळ्यात माझ्या प्रयत्नांची जोड लागते. प्रयत्न सोडायचं नाही. प्रयत्न सोडायचा नाही. एक तुमचा फोटो आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कोणाला तरी उचलून घेतलेलं आहे, ते कोण आहे? त्यांचा तुमच्या आयुष्यात काय रोल आहे? हा माझा सिनियर आहे तसा, म्हणजे सुदर्शन गायकवाड. तर हे आता पुणे नार्कोटिक्सचे पी आहेत आता, आणि त्यांचा माझ्या
कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये खूप मोठा सहभाग आहे. अच्छा. त्यांनी माझं जे बेस आहे राहुरीमध्ये, हम्म. त्यांनी मराठी इंग्लिशचा बेस म्हणा, जीएसचा बेस म्हणा, हे त्यांनी खूप मला मदत केलेली आहे. जबरदस्त. आणि आतापर्यंत ते माझ्या बरोबरच आहेत. कधी काही अडचण आली तरी मी त्यांना हक्काने बोलतो आणि ते मला मदत करतात. मुंबईला पण काही एक्झाम असायचे त्यावेळी पण ते खूप मदत करायचे. चांगला मित्र आहे माझा. आणि ते राहुरीचं कल्चरच आहे. मी खूप ऑब्झर्व केलं आमच्यासोबत ते काही तयारी करणार की सिनियर ज्युनियर मदत करणं एकमेकांना. खूप खूप खूप. त्याच्याबद्दल काय तुम्हाला सांगता येईल राहुरीचा प्रवास? नाही, ऍग्रिकल्चर फ्रॅटर्निटी अशी आहे की म्हणजे ऍग्रिकॉस म्हणतो आम्ही, ऍग्रिकॉस ते कुठेही महाराष्ट्रात भारतात कुठेही पोस्ट होल्डर असतील, तुम्ही त्यांच्या भरोश्यावर कोणतीही गोष्ट करू शकता की बरोबर. कोणतीही ओळख असू द्या नसू द्या, तुम्ही फक्त ऍग्रिकॉस म्हटलं तरी तुम्ही तुमच्या त्या गोष्टी पूर्ण होणार, तुमच्या अडचणी सॉल्व्ह होणार, काही अडचणी असतील कुठेही असू द्या. हे आमची खासियतच आहे agriculture. आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नवीन येतोय. आता तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह मधूनच पोस्ट मिळवलेली आहे, तर नवीन डिस्क्रिप्टिव्हच्या विद्यार्थ्यांना थोडीशी एक मनामध्ये भीती आहे सगळ्यांच्या की होईल का नाही बाबा, हे रिटर्नचा आहे, आपण एवढे दिवस ऑब्जेक्टिव्ह फॉरेस्ट्री बद्दल, फॉरेस्ट पण आणि सिव्हिल पण, राज्यसेवा, राज्यसेवा पण, दोन्ही बद्दल. तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं? नाही मी एकच, माझ्या चुका अशा होत्या की मी मेंटरशिप घेतली नाही आणि त्याच्यावरच काम केलं पाहिजे. पहिलं प्रिलिम महत्वाची, प्रिलिमला जास्तीत जास्त मार्क पाडून तुम्ही पहिला आतमध्ये आलं पाहिजे मेन्सला, आणि नंतर क्लास वगैरे लावून व्यवस्थित प्रॅक्टिस करून त्याला वेळ देऊन मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर फॉलो करून कसे टाईपचे क्वेश्चन असतात त्याच्यावर अभ्यास करूनच तुम्ही होऊ शकता, पुढे जाऊ शकता. प्रिलिम्स मध्ये तुम्हाला चांगले मार्क होते. प्रिलिम्स बद्दल काय सांगा तुम्ही? कुठल्या गोष्टी वर्कआउट झाल्या प्रिलिम्सला? प्रिलिमचा मागचा सगळा अनुभव होता प्रिलिमचा, म्हणजे प्रिलिम कधी फेल नाही झालो मी. बरोबर. पण यावेळी मी करंटला जास्त महत्व दिलं. अच्छा. करंटसाठी मी म्हणजे प्रिलिमला ह्यावेळी मी क्लास केला होता. अच्छा. महेश चोबे सरांचा मी क्लास केला होता आणि करंट त्यांचं यूज केलं होतं आणि बाकी तुमचे पुस्तक पण मी यूज केले होते. अच्छा. आणि करंटला मी रिव्हिजन भरपूर दिल्या होत्या आणि मेन पॉलिटी, जिओग्राफी, नंतर करंट आणि सायन्स यावर भर दिला होता मी, म्हणून मला मार्क आले होते चांगले. ठीक आहे. मला असं वाटतं एकंदरीत खूप चांगला प्रवास तुमचा स्पर्धा परीक्षेमधला आहे आणि शेवटही खूप गोड झालेला आहे. पण एक इन्सिडेन्स माणसाच्या लाईफ मध्ये लागतो, जे आपण चिंगारी म्हणतो ना, चिंगारी इग्नाइट जे करायला पाहिजे, तर ती तुमच्या आयुष्यामध्ये कशा का अजून आली आणि त्यातून एक चांगला आपल्याला त्या ठिकाणी अधिकारी फॉरेस्ट मधला मिळाला. तर तुम्ही ते आलात, वेळ दिलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. वेलकम. आणि तुम्हाला काय वाटतं, अधिकाऱ्यांच्या अशा आपण मुलाखती घेतल्या पाहिजे का, किंवा काय पद्धतीनं प्रश्न विचारले पाहिजे? निश्चितपणे कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्याला पुढे या गोष्टी कंटिन्यू करायच्या नाही हे कळेल. आणि थोडंसं बऱ्याच लोकांना काय असतं की व्हिडिओ थोडासा बघायचा आणि लगेच कमेंट चालू करायचे. तर माझी त्यांना एक फक्त कळकळीची विनंती की व्हिडिओ पूर्ण बघा, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, कुठल्या परिस्थितीतून कोण गेलेलं असतं, काय असतं. त्याच्यानंतरच थोडंसं जाणीवपूर्वक, काळजीपूर्वक एक रिस्पॉन्सिबल फ्युचर ऑफिसर म्हणून कमेंट करत चला. बाकी तुमच्यासाठी आपण असे वेगळे गेस्ट जे आहेत ज्यांनी त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी चांगलं केलेलं ते घेऊन येत राहू. आणि परत तुम्हाला तेच सांगेल, चला चालत राहूया, एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिम्पल विथ MPSC मेड सिम्पल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद सर.